मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी. गोविली येथे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भव्य दाखले वाटप शिबिराचे उद्घाटन. जीवनदीप महाविद्यालय गोविली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उपक्रमांतर्गत माननीय जिल्हाधिकारी ठाणे व तहसीलदार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ जलद गतीने व सुलभ पद्धतीने मिळावा हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी पार पडलेल्या या शिबिरात सुमारे 2500 नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा लाभ घेत समाधान व्यक्त केले. या शिबिराचे उद्घाटन मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या पूजनाने, पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने झालेली आहे. यावेळी बोलताना आमदार कथोरे म्हणाले की शासकीय योजना व दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नये. त्यांना तात्काळ आणि सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, अधिवास, डोमिसाईल प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर दाखला, रेशन कार्डवरील नाव बदल व इतर दुरुस्त्या, सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज व मंजुरी, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाशी संबंधित विविध योजना सेवा प्रभावीपणे पुरविण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ दाखले वितरित करण्यात आले. या प्रसंगी ठाण्याचे उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, प्रांत अधिकारी विश्वास गुजर, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर, प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, कल्याणचे तहसीलदार विकास गारुडकर तसेच TTC बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र गोडविंदे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, महसूल व आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंभे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जीवनदीप संस्थेचे संचालक प्रदीप घोडविंदे, प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.